या समितीमध्ये 5 सदस्य आणि 2 निमंत्रित सदस्य अशी 7 जण समिती असते. या समितीने आणि शिवसेनेची समिती अशी आम्ही 1-2 बैठकी पार पाडल्या. पहिल्या बैठकीमध्ये शिवसेना भाजपा युतीच्या संदर्भामध्ये किती नगरसेवक कोणाकोणाकडे आहे, कुठल्या पक्षाकडे किती नगरसेवक याच्याबद्दल बैठक झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणून 83 नगरसेवकांची मागणी केलेली आहे की शिवसेना भाजपा युतीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा मोठा आहे आणि नगरसेवकांची संख्या जास्ती आहे, म्हणून 83 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीला मिळावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मागच्या टर्मला म्हणजे 2015च्या टर्मला जो महापौर पदाचा जो मान होता हा भारतीय जनता पार्टीला मिळाला नाही आणि तो त्यावेळी शिवसेनेने पूर्ण 5 वर्ष घेतली, तर तोही टर्म पकडून ती मागच्या वर्षीची 2 वर्ष आणि या टाइमची 3 वर्ष अशी पकडून 5 वर्ष महापौर पद हेही भाजपाला मिळावं आणि 83 नगरसेवक मिळावे अशी मागणी आम्ही त्या समितीवर ठेवली आहे आणि ती मिळावी अशी आमची इच्छा आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते मला माहिती नाही, पण ज्याप्रमाणे आम्ही आकडे वाचून दाखवले त्यांना मान्य झालेत आणि आमचे 47 आहेत की 57 आहेत की 67 आहेत हे त्यांना चांगलं पटवून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या ज्या बैठकीमध्ये जी आम्ही मागणी केली 83 नगरसेवकांची जी मागणी केली ही आमची रास्त आहे आणि महापौर पदाची मागणी रास्त आहे. हे त्यांना आम्ही आता आमची ऑफर दिलेली आहे, त्यांनी ठरवावं काय करायचं ते. म्हणजे आमच्याकडे 65 नगरसेवक आहेत ज्यांना आम्ही घेतलेलं आहे किंवा घ्यायचं आहे, हे घेतलेलं आहे किंवा आमचे जे स्थानिक आहेत त्यांनाही आम्हाला काय शब्द झाला होता. त्यामुळे आम्ही त्याच्या खालती म्हणजे 83च्या खालती शक्यतो आम्ही येणार नाही. आमचे कार्यकर्ते 10 वर्ष तिथे काम करतायत, तिथे प्रत्येकाने आपापला गड राखलाय, त्यामुळे आम्ही काय 83च्या खालती येणार नाही. मध्ये त्यांनी वर खाली करायला जर त्यांची इच्छा असेल आम्ही त्यासाठी तयार आहोत, पण इतकंही खाली झुकतं माप घेणार नाही. त्यामुळे सन्मानाने युती व्हावी हीच आमची इच्छा आहे. प्रामुख्याने ही जी समिती आहे ती प्रामुख्याने युतीची बोलणी करण्यासंदर्भामध्ये प्राथमिक विषय या समितीतला हाच आहे की युती करायची आहे, तर युतीची बोलणी करत असताना त्याची लाईन ऑफ ॲक्शन काय असावी, त्याचा फॉर्म्युला काय असावा, युती झाली तर काय, युती नाही झाली तर काय, अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाने आपापल्या नेत्यांची एक समन्वय समिती केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2 बैठका आत्तापर्यंत समन्वय समितीच्या पार पडलेल्या आहेत. युती झाली तर वाद मिटवण्याकरता सगळ्यात मोठं काम या समितीला करावं लागणार आहे. युती नाही झाली तरी देखील आपापसामध्ये वाद होऊ नयेत याच्यावरती देखील या समितीला दोघांकडच्या लोकांना काम करावं लागणार आहे. आम्ही प्रामुख्याने अशी जागांची मागणी केलेली आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत, त्यामुळे स्थानिक नगरसेवक सिटिंग नगरसेवक आमचे एवढे तुमचे एवढे, आम्ही एवढे घेतले तुम्ही तेवढे घेतले याच्यावरती चर्चाच करू नका. आम्ही आमचा सर्वे केलेला आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी सर्वे केलेला आहे. त्या सर्वेमध्ये क्लिअर कट आमच्या 80+ जागा निवडून येत आहेत. 80+. मग इतकं चांगलं वातावरण कल्याण डोंबिवलीमध्ये आहे कारण रवींद्र चव्हाण साहेब स्वतः आमचे नेते हे डोंबिवलीतले आहेत, या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले आहेत. हे महाराष्ट्रामध्ये रिझल्ट येतात, कोकणामध्ये रिझल्ट येतात, पालघरमध्ये रिझल्ट येतात, रायगडमध्ये जिथे खडक होता तिथे त्यांनी रिझल्ट दिलेला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये स्वाभाविकपणे त्यांचं लक्ष असल्यामुळे संघटना आमची स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे आमचे 80च्या वरती नगरसेवक निवडून येतील. ती यादी आमच्या कोणत्या वार्डात नगरसेवक होते ती यादीच आम्ही युतीच्या आमच्या शिवसेनेच्या मित्रपक्षाला आम्ही दिलेली आहे. शिवाय आमची मागणी आहे, गेल्या वेळेला महापौरपद आम्हाला दिलं गेलं नाही, ते महापौरपद आणि यावेळेचं महापौरपद असं 5ही वर्ष महापौरपद भारतीय जनता पार्टीला पाहिजे अशा प्रकारची ठोस भूमिका ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पण आहे. समिती गठन केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि खास करून रवींद्र चव्हाण साहेबांचे. कारण भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत त्याच्यात मी पण आहे आणि मग सलोख्याने काही प्रश्न जे अडचणीचे ते सुटले पाहिजेत आणि व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली केली पाहिजे. म्हणून त्या अनुषंगाने
ही समन्वय समिती नेमली आहे. आता पुढेही वाटाघाटीच्या चर्चा होणार आहेत, त्याचा निर्णय या 1-2 दिवसात होईल. तुम्हाला सांगू इच्छितो की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संपूर्ण 122 नगरसेवक आहेत आणि मग आतापर्यंत आमचे शिवसेना पक्षाचे 70 ते 72 नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे 53 ते 57 नगरसेवक आहेत. आणि मग त्याच्यात वाटाघाटी ज्याप्रमाणे वरिष्ठ घेतील तो निर्णय दोन्ही पक्षाला मान्य असणार आहे अशी चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे, कारण चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेली आहे. नाही, मागणीपेक्षा आता आपण स्टँडिंग नगरसेवक किती आहेत, त्यांचे किती आहेत आणि नेहमीप्रमाणे ज्या युती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नेहमीप्रमाणे इलेक्शनच्या वेळेला जशा वाटाघाटी असतात त्या वाटाघाटीप्रमाणे चर्चा होत राहते. त्याच्यामुळे कोणाचे किती सीट याच्यावर चर्चा न करता आपला जो उमेदवार निवडून येईल त्याच्यावर चर्चा आम्ही केलेली आहे आणि चांगली सकारात्मक चर्चा होऊन ही चर्चा पुढे वरिष्ठांकडे गेलेली आहे. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेणार आहेत. जे बाहेरून आलेले काही नगरसेवक आहेत ते तो ज्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये गेलेले असेल शिवसेनेची जबाबदारी आहे, भारतीय जनता पार्टीची घेतलेली असेल तर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे, अशाही प्रकारची चर्चा झालेली आहे. सर्वस्व तो ज्याला जेवढे सीट मिळतील ज्यांनी जे उमेदवार घेतलेले आहे तो निर्णय त्या पक्षाचा राहणार आहे अशी चर्चा अतिशय आनंदाने झालेली आहे. याच्या कुठल्या प्रकारची चर्चा अशी झालेली नाही, कोणाला किती सीट कोणाला काय सीट, तो सर्व वरिष्ठांचा निर्णय आहे. वरिष्ठ त्याच्यावर लक्ष देऊन निर्णय घेणार आहेत. पण युती 100% होणार आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल अशी आशा आहे.